आओ तुमची ग्रीन किती सवयीचं होऊन जातं घरातल्या माणसाचं असणं. आता हे इथे नाही, हे तर मी पार विसरून गेले होते. माणूस सवयींचा गुलाम होऊन राहतो. माणसं तुटली तरी रोजची सवय काही तुटत नाही. राधिका काय करतेस ग? राधिका, हा रेवती, अथर्व कसा आहे? बरं आहे. ताप उतरलाय त्याचा. बरं आहे, सध्या शाळेला सुट्टी येते. हो ना, पोट्ट्याची परीक्षा झाली, बरं झालं. अरे ग्रीन टी, तुला कसं कळलं मला ग्रीन टी हवाय ते? म्हणजे खरं तरच चहा प्यायचाच मूड होता, पण बरं झालं तू ग्रीन टी केलायस ते. थँक्यू सो मच राधिका. आत्ता जसं थोडंसं का होईना पण स्माइल दिलीस, तशी हळूहळू सावर स्वतःला. रेवती, मी स्वतःला सावरेन ग. माझं काही नाही, पण अथर्वचं काय? आता उठला ना का 100 प्रश्न विचार. बाबा कुठे आहेत? त्यांना फोन लावून देत, ते आले की नाही अजून? म्हणजे गुरुनाथ कुठे? घरी नाही आला तो? नाही, आपल्या सोसायटीच्या ऑफिस मधला अनिकेत आहे ना, त्याचा काल रात्री फोन आला होता. मी कुठेतरी दारू प्यायले आणि गाडीतच झोपले होते. घरी घेऊन येऊ का असं विचारत होता. म्हटलं काही नको, राहू दे त्यांना तिथेच. हे बरं केलंस. काल ती सोडून गेली, आता दुसरा कुठलाही आधार उरला नसेल त्याला, म्हणून दारूचा आधार घेतला. पण राधिका, आता ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करायचंय आणि फक्त स्वतःच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं. हे बघ, अथर्वकडे लक्ष दे, त्याला प्रेम दे, काळजी घे त्याची. मी काळजी घेईनच ग रेवती, पण मला आश्चर्य या माणसाचं वाटून राहिलं. यांना काहीच काळजी नाही. चल चल, एक वेळ माझ्यावरचं प्रेम आटलं असेल, पण अथर्ववरचं पण, तो तर यांचाच मुलगा आहे ना. त्याच्यासाठी तरी घरी यायला हवं होतं की नाही यांनी? गुरुनाथ सारख्या माणसाकडून आणखीन काय अपेक्षा करायची ग? आत्ता त्याच्या लेखी तुम्हा दोघांना काहीही किंमत नाही. पण राधिका, एक दिवस असा येईल ना ज्या दिवशी जगाच्या दृष्टीने गुरुला 0 किंमत असेल. राधिका, राधिका ग्रीन टी दे, डोकं दुखतंय. राधिका, यार hate you. किडी. गुड मॉर्निंग. चहा. थँक्स. थँक्स केडी, तू खूप करतोयस माझ्यासाठी. पण ना आजच्या दिवस इतकंच. म्हणजे म्हणजे तू आज ब्रेकफास्ट साठी बाहेर जा. का? का म्हणजे माझ्याकडे गेस्ट येणार आहे ना माझ्याकडे. अरे अरे मग मला बाहेर काढणार का तू? ठीक आहे ना, येऊ दे गेस्ट, मी पण भेटते त्यांना. अरे असं कसं भेटशील? म्हणजे तो माझा गावाचा भाऊ आहे ग. तू त्याला मी काय सांगू? त्याने तुला पाहिलं तर विचारलं कोण आहे ही, काय सांगू मी? सांग ना, फ्रेंड आहे.
हा पण म्हणजे फ्रेंड आहे, पण मग फ्रेंड याची एकत्र कशी राहते तुझ्या बरोबर? अरे ते खूप चौकशा करतात यार. आणि म्हणजे मी काही सांगू शकणार नाही हा त्याला, नाही तर तो माझा कान धरून इकडून घेऊन जाईल, मला पुन्हा इकडे येता येणार नाही. यार शनया, प्लीज 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 ऐक ना माझं. तू तू जा इथून, म्हणजे ब्रेकफास्टसाठी. काय यार केडी, माझी हालत बघ ना प्लीज यार, मला जरा रेस्ट करायचं होतं आज. अगं पण मी तरी काय करू शकतो, तो आला तर प्रॉब्लेम होईल यार. तू बाहेर जाऊन ब्रेकफास्ट कर मस्त, आणि वाटल्यास माझ्यासाठी पण घेऊन ये. तुझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे ना? आहे. हा, हा. मग ठीक आहे. आणि काही घरातल्या गोष्टी पण आणायच्या होत्या तशा. थँक्यू थँक्यू. सना, यू आर सो स्वीट. काय यार. गुरु आणि शनयाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता मला माझ्या पैशाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हवा. म्हणजे हिच्याकडे क्रेडिट कार्ड आहे आणि गुरु तर अख्खं ATM मशीन आहे. दोघांकडून मस्त पैसे उकळतो आणि माझं कर्ज फेडून टाकतो. हाँ हेलो. हाँ जनता किराना स्टोर. हाँ केडी बोल रहा हूँ. अरे हाँ पता है रे, वही केडी. हाँ माहिती आहे उधारी. किती आहे बोल ना, किती आहे? हाँ हाँ सगळे देतो आज. अरे सगळे देतो यार, प्रॉमिस. हाँ पाठव. केडी केडी शनाया कुठे आहे? मला भेटायचंय. कुठे आहे शनाया? शनाया ती आताच गेली. अरे पण तू तू तर म्हणाला होतास की अरे काय आपलं ठरलं होतं ना की ती येईल तुझ्याकडे. तू जरा दम धर. हा अरे किती घाई, अति घाई संकटात नाही. हा सांगून ठेवतो मी तुला. तू असं करू नको रे. बर बर काय आहे, काय म्हणणं आहे तुझं? बोल पटकन बोल. केडी यार, मला काही कळत नाहीये. हे काय चाललंय, काय होऊन बसलंय? अरे तुझा मूर्खपणा आहे, दुसरं काय. हा हा तुला जर त्या शनाया बरोबर बर्थडे सेलिब्रेट करायचा होता ना, आता जरा सावध राहायला हवं होतं ना. आता तुला शनायाचा स्वभाव तर माहितीच आहे ना. इकडे तिकडे 10 जणांना सांगत बसली असेल, म्हणून कळलं तुझ्या बायकोला. तू जर शनायाला हे सांगितलं नसतं ना, तर ही वेळ आली नसती तुझ्यावर. हा अरे हे सगळं तिचं प्लॅनिंग होतं केडी. ही दुसरी मिस्टेक. प्लॅन तू करायचा होता ना. पण मग आता मी काय करू ते सांग. काही नको करू, तू जा आता. हा? म्हणजे तुझ्या बायकोकडे जा आता. तू काय घेतलीयस का सकाळी सकाळी? नाही रे. काय बोलतोय? राधिका मला घरात काय सोसायटीच्या बाहेर पण उभी नाही करणार आहे. अरे असं कसं, म्हणजे करेल रे, करेल. ती इमोशनल आहे. तू तिला इमोशनल ब्लॅकमेल करेल नक्की. तू 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 जा बरं, तू जा. हा करेक्ट करेक्ट, मी असंच करतो. ते पण केडी ते म्हणजे घरात शिरायला ते हे लागेल ना यार, एखादं काय डिवाइस पाहिजे? हा म्हणजे तसं काहीतरी पाहिजे ना. आहे ना, आहे डिवाइस आहे तुझ्याकडे. तुझा मुलगा अथर्व. नाही रे नाही रे. अरे नाही नाही, म्हणजे तू बापच आहेस ना त्याचा, आणि ती आई आहे. हे बघ, मी तुला सांगतो, तू तिला इमोशनल ब्लॅकमेल कर, आणि काही झालं ना तरी अथर्व तिचा वीक पॉइंट आहे. मी गॅरंटेड सांगतो, ती तुला घरात घेईल. तू 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 जा आता. तू जा, बस जा आता. हा ओके ओके ओके, थँक्स थँक्स.